आज आपण चर्चा करणार आहोत तर देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण ते करण्यापूर्वी एक पर्व आपण साजरा केलेला आहे. त्या पर्वाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. ते पर्व काय आहे, ते पर्व कोणतं आहे? ते पर्व आहे तर देव उठणी एकादशी आणि तुलसी विवाह. या दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे. आज आपण जे दोन पर्व साजरे केले आहेत त्या पर्वांबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल वास्तव काय आहे, हेच ते वास्तविक स्वरूप आहे. ह्या माझ्या वास्तवाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, हे माझे वास्तव शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. किंवा तुम्हाला हे वास्तव जर आवडलं नसेल, पटलं नसेल तर डिसलाईक करा. हेच ते वास्तव, हेच ते सनातनी वास्तव. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किरोस्की. मित्रांनो, ह्यापूर्वी मी दानव, राक्षस, असुर, दैत्य यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर मनुष्य प्राणी, मनुष्य, मानव याच्याबद्दल सुद्धा चर्चा केलेली आहे. आज आपण चर्चा करणार आहोत तर देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण ते करण्यापूर्वी एक पर्व आपण साजरा केलेला आहे. त्या पर्वाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. ते पर्व काय आहे, ते पर्व कोणतं आहे? ते पर्व आहे तर देव उठणी एकादशी आणि तुलसी विवाह. या दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे. तुलसी विवाह आजही चालू आहे. आता ही सुरुवात कधी झाली ही तुलसी विवाहाची? तर देव उठणी एकादशीला, चातुर्मासाचा शेवटचा दिवस. चातुर्मास संपलेला आता आणि आता कार्तिकी मास चालू झाला आहे. कार्तिक मास आणि शुक्ल पक्ष आहे. या शुक्ल पक्षामध्ये कार्तिक मासमध्ये हे आपण देव उठणी एकादशी साजरी करतो, ते पर्व साजरं करतो. आणि त्या दिवशी तुलसी विवाहाला प्रारंभ होतो आणि ते देव दिवाळीपर्यंत. मित्रांनो, आपल्याला आता हे देव उठणी काय आहे हे समजून घ्यायचं आहे. देव उठणी, आता देव उठला, जागा झाला, निद्रावस्थेतून बाहेर पडला. कारण तो अगोदर निद्रावस्थेत गेला होता. देव शयनी एकादशीला आणि तो चातुर्मासानंतर तो जागा झालाय, उठलाय. असा देव कोणता? तर असा हा देव कोण? तर भगवान विष्णू. जर तुम्ही पौराणिक कथा बघाल तर त्या पौराणिक कथेमध्ये त्याचा उल्लेख आहे. देव शयनीला कोण गेला? तर भगवान विष्णू. आणि देव उठला कोण? उठणीला उठला कोण? जागृत कोण झाला? जागा कोण झाला? तर भगवान विष्णू. आता भगवान विष्णू ही जी संकल्पना आहे तो एक गुणधर्म आहे मित्रा. तो गुणधर्म काय आहे? तर पालनहार, पालनकर्ता, संगोपन करणारा, या पूर्ण सृष्टीचा, या पूर्ण ब्रह्मांडाचा संगोपन करणारा, पालनहार करणारा, तो पालनकर्ता, तो कोण? भगवान विष्णू. आता हा भगवान विष्णू जागा झालेला आहे. हे गुणधर्म जागृत झालेला आहे. आता देवशयनीला तो निद्रावस्थेत गेला होता. म्हणजे आपण त्या काळी जे आपण बीज पेरतो ते बीजाला अंकुर आलं, त्याच्यानंतर त्याचं रोपामध्ये परिवर्तन झालं आणि मग त्या रोपामधून एखादी वेल, एखादा तृण किंवा एखादा वृक्ष, एखादं झाड जन्माला आलं आणि त्यानंतर ते फलप्रूत झालं. त्या एका दाण्यापासून, त्या एका बीजपासून
आपल्याला अनेक बीजे मिळाली, अनेक बीजे मिळाली, अन्नधान्य आपल्याला मिळालं, जे आपल्याला आवश्यक आहे आपलं पालन पोषण करण्यासाठी. मग त्या काळामध्ये आपण जे काय बीज पेरतो म्हणजे ते निद्रावस्थेत जाते. लक्षात घ्या मित्रांनो, ही सृष्टी निद्रावस्थेत गेलेली असते. कारण त्या काळामध्ये काय होत असते, प्रजनन होत असते. म्हणून एखादा प्राणीसुद्धा असो, तो प्राणीसुद्धा ह्या काळामध्ये प्रजनन करत असतो. आता माशांचं सुद्धा प्रजनन ह्याच काळात होते, पशुपक्ष्यांचं, जनावरांचं प्रजननसुद्धा ह्याच काळात होते. आता मनुष्य प्राण्यांचा सोडा विषय, तर इतर प्राणीसुद्धा वर्षातनं कधीतरी काहीतरी जन्माला घालतच असतात. पण ह्या काळामध्ये ज्या प्रमाणात ते प्रजनन होते या चातुर्मासामध्ये, तेवढं प्रजनन इतर वर्षातील इतर मासांमध्ये होत नाही. त्याचा वेग, त्याचे परिणाम जास्त असतात, त्याची संख्या जास्त असते ह्या चातुर्मासामध्ये. मग ज्यावेळी ते बीज रोवलं जाते, बीज पेरलं जाते, ते प्रजनन करण्यापूर्वी त्यालाच आपण काय म्हणतो तर देव शयनी गेला. आणि देव उठणी म्हणजे काय, त्या बीजाला अंकुर आलं, त्याचं रोप झालं, त्याचा तृण झालं, त्याचं वृक्ष झालं, त्याचं वेल झाली, आणि त्याच्यानंतर ते फलप्रूत झालं, त्याला फळं आलीत, आणि त्याच्यापासून मिळालेलं आपल्याला हे अन्नधान्य. आता बघा कापणीला सुरुवात झाली आहे, म्हणजे भाताची पेरणी केली आणि ती कापणीला सुरुवात झाली. जे काय कडधान्य आपण पेरलेलं आहे ते त्याचं उत्पादन आलं, ते शेंगाच्या स्वरूपात असो किंवा अन्य कशाही स्वरूपात असो, त्याचं उत्पादन आपल्याला मिळणार आहे. ते अन्नधान्य आता काय झालं आहे, भरभरून त्याचा साठा तयार झालेला आहे. ते आपण कापणी करून तो निद्रावस्थेमधून त्याला आपण जागृत स्वरूपात आणलेलं आहे. आणि हे जागृत स्वरूपात जे का अन्नधान्य तयार झालेलं आहे ते अन्नधान्य आपलं पालन पोषण करणार आहे वर्षभर. लक्षात आलं का? हेच अन्नधान्य आपलं पालन पोषण करणार आहे, आपलं उदरनिर्वाह करणार आहे. मग तो भगवान विष्णू काय झाला, जागा झाला, उठला. तोच हा पालनहार. सृष्टी जे जन्माला घालते आणि आपलं पालन करते, आपलं संगोपन करते, आपला उदरनिर्वाह करते, तोच तो पालनहार, तोच तो भगवान विष्णू. हे काय आहे, गुणधर्म. ना की जे आपण सांकेतिक स्वरूपात भगवान विष्णू बघतो ते आहे. त्याच्याबद्दल मी चर्चा केलेली आहे. भगवान विष्णू, शंकर आणि ब्रह्म किंवा गुरुदेव दत्त यांच्याबद्दल मी चर्चा केलेली आहे. ते जाऊन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पण आज जी चर्चा करतोय आपण ते देव शयनीला गेलेला तो भगवान विष्णूबद्दल. भगवान विष्णू तुमच्या लक्षात आलाच असेल, या सृष्टीचा पालनहार, या प्रत्येक जीवाचा पालनहार, या ब्रह्मांडाचा पालनहार, या ब्रह्मांडाला संगोपन करणारा, संरक्षण करणारा, रक्षण करणारा, तोच तो भगवान विष्णू, तोच तो गुणधर्म. आता जागा झालेला आहे आणि जागृत स्वरूपात तो आपलं काय करणार आहे, आता पालन पोषण करणार आहे. लक्षात आला का मित्रांनो? हे चातुर्मास आपण कशा प्रकारे साजरे केले आहेत, कशा प्रकारे साजरे करायचे आहेत, याच्याबद्दल मी चर्चा केलेली आहे मित्रांनो. आणि त्याबरोबर आणखीन एक आपण पर्व साजरं करतो म्हणजे तुलसी विवाह. विवाह हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा दोन जीव एकत्र आले असतात. या विवाह बंधनामध्ये ते एकरूप होतात, एक स्वरूप होतात. आता तुलसी हे जे रोप आहे, हे जे काय रोप आहे ते बहुगुणी आहे. ते बहुगुणी आहे. ते अँटीबायोटिकसुद्धा आहे आणि अँटीसेप्टिकसुद्धा आहे. त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजनसुद्धा मिळते. वर्षाचे
12 महिने 365 दिवस 24 तास त्या तुलसीमधून आपल्याला ऑक्सिजनसुद्धा मिळते. म्हणजे ते बहुगुणी आहे. त्याच्या जे त्याचे अंग आहेत, पंचांग आहेत, ते पंचांग तुळशीचे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे, आवश्यक आहे. त्याचा आपण काढा करून पिऊन आपल्या आरोग्यामध्ये जर काय प्रश्न निर्माण झाले असतील, एखादा आजार झाला असेल, तो दूर करण्यासाठी ही तुळसी उपयोगाची आहे. ही बहुगुणी आहे. म्हणून ती तुळस आपल्या दरवाजात असावी, आपल्या जवळपास असावी. त्यासाठी हे सांकेतिक स्वरूपात आपण ते तुलसी विवाह करतो. कारण आपण कसं संसार थाटतो ना, एखाद्या स्त्रीबरोबर, एखादा पुरुष एखाद्या स्त्रीबरोबर संसार थाटतो आणि त्या संसारामध्ये ती दोन्ही जीव एकमेकांना सहाय्य करत असतात, मदत करत असतात, एकामेकांच्या सोबत असतात. तशीच ही तुळस आपल्या कुटुंबासमवेत असते. तिच्याशी विवाह करणं म्हणजे तिला आपण आपल्यासोबत एकरूप करणं, एक स्वरूप करणं. लक्षात आलं का मित्रांनो? आता विवाह ह्या शब्दावरती आपण किंवा त्या ह्याच्यावरती संस्कारावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल तुलसी विवाह आपण का करतो, त्याच्यामागे उद्देश काय आहे, त्याच्यामागे पौराणिक कथा काय आहे, हा विषय वेगळा आहे. पण वास्तव तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. ही बहुगुणी आहे, बहुस्वरूपी आहे, बहुउपयोगी आहे आणि त्याचे पंचांग आपल्याला आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. अशी ती तुळसी, ही तुळस. मग ती रामतुळस असो किंवा कृष्ण तुळस असो, कोणतीही तुळस असो, हे आयुर्वेद आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. हे धन्वंतरी आहे, हे धन आहे, धनवंतरी आहे. ती समजून घेणं आवश्यक आहे. तुलसी विवाह आपण का करतो तुमच्या लक्षात आलंच असेल, याचं वास्तविक स्वरूप तुमच्या लक्षात आलंच असेल. मग देव उठणी एकादशी याचं वास्तविक स्वरूप काय आहे आणि तुलसी विवाह याचा वास्तविक स्वरूप काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पौराणिक कथेत त्याचं वर्णन काय आहे तेही तुम्हाला माहीत असेल. त्याची चर्चा करण्यात आवश्यकता नाही आहे. मला तुमच्यासमोर वास्तविक स्वरूप ठेवायचं होतं, ते मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आता आपल्या जीवनात या प्रत्येक पर्वाला काय स्थान द्यायचं आहे, किती महत्त्व द्यायचं आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ह्याच्यामागे विज्ञान आहे, हे शास्त्र आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ते आवश्यक आहे आपल्या जीवनासाठी, आपलं जीवन व्यापन करण्यासाठी. आता किती आवश्यक आहे, त्याचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे आणि आपल्या आयुष्याचं, आपल्या जीवनाचं संगोपन, पालनपोषण, संरक्षण कसं करायचं आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण हे काय आहे, विज्ञान आहे, हे शास्त्र आहे. ते विज्ञानाच्या दृष्टीने आणि शास्त्राच्या दृष्टीने आपण स्वीकारूया आणि त्यानुसार आपल्या पुढच्या पिढींपर्यंत हे आपली संस्कृती, संस्कार घेऊन जाऊया. तरच हे अबाधित राहील, तर हे सनातन अनंत राहील. सनातनी वास्तव हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. हे सनातनी वास्तव कळलं असेल तर. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. मित्रांनो, याबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा हे गुणधर्म काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये समजून घेऊ. त्याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करू. जसं आपण देव, दानव, असुर, राक्षस, दैत्य याच्याबद्दल चर्चा केली आहे. माणूस, मनुष्य आणि मानव याच्याबद्दल चर्चा केली आहे. नर याच्याबद्दल चर्चा केली आहे. तसंच आपण परमेश्वर, ईश्वर, परमात्मा, देव याच्याबद्दल चर्चा करू. ती पुढच्या भागात करू.
आज आपण जे 2 पर्व साजरे केले आहेत त्या पर्वांबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल वास्तव काय आहे. हेच ते वास्तविक स्वरूप आहे. ह्या माझ्या वास्तवाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, हे माझे वास्तव शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. किंवा तुम्हाला हे वास्तव जर आवडलं नसेल, पटलं नसेल तर डिसलाईक करा. हेच ते वास्तव, हेच ते सनातनी वास्तव. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.